मुंबईच्या एका बंगल्यात घडलेली खऱ्या आयुष्यातील चमत्कारी घटना. स्वामींचं रक्षण. मुंबईसारख्या झगमगत्या शहरात एक श्रीमंत कुटुंब नवीन बंगल्यात राहत होतं. त्यांचा बिझनेस उत्तम चालत होता. श्रीमंती, प्रतिष्ठा, सुख सगळं होतं. पण नंतर हळूहळू अंधार दाटायला लागला. मुलांचे अपघात, कामात प्रॉब्लेम्स, बिझनेसमध्ये तोट. बायको आजारी. घराबाहेर गेलं की काहीतरी विचित्र वाटायचं. सगळं मनातून कोसळू लागलं. तेव्हा एक दिवस एक अनोळखी साधू दारात आले. बाळा, घर तर सुंदर आहे, पण तुम्ही खूप थकलेले दिसताय. पण ते हसले आणि निघून गेले. दुसऱ्यांदा जेव्हा ते साधू आले तेव्हा ते थांबले. बाळा, हे घर घेतल्यावर काही अडचणी सुरू झाल्या का? हो. पण तुम्हाला कसं कळाले? तुमच्या मागे एक शक्ती लागलेली आहे, पण ती घरात येत नाही, कारण घरात स्वामी आहेत. त्या घरात मागे एक लहान कपाटात स्वामी समर्थांची मूर्ती होती आणि गुरुचरित्र. साधू म्हणाले, ही काळी शक्ती तुमच्या बंगल्यात आधीच्या काळात होती. ह्याच घरात तिचा वास होता. तुमच्या पवित्र भावनेने ती रोखली गेली. ती काळी शक्ती घराबाहेर फिरत आहे, पण ती आत येऊ शकत नाही. तर ती बाहेर राहून तुम्हाला त्रास देत आहे. पण तुम्ही देवापासून दूर गेल्यामुळे ती शक्ती जोर करायला लागली. त्या स्वामीच्या मूर्तीला बाहेर आणा आणि परत पहिल्यासारखी पूजा करा, सर्व काही सुरळीत होईल. तेव्हा घरमालकाने मनापासून प्रार्थना सुरू केली. स्वामींच्या गुरुचरित्राचे पारायण, नामस्मरण. हळूहळू बिझनेस पुन्हा वाढायला लागला. अपघात थांबले. घरात शांतता परतली. स्वामी तिथं असतात जिथं मनापासून श्रद्धा असते. पैसा असो की संकट, रक्षण नेहमी त्यांचं होतं, फक्त आपण त्यांना विसरू नये. तुमच्या घरी गुरुचरित्र आहे का? स्वामींच्या कृपेचा अनुभव आला आहे का? कमेंट करा. स्वामी समर्थ. आणि ही गोष्ट शेअर करा श्रद्धेने. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.